दिवाळीचा फराळ आणि लाडू नसतील असं होईल कधी? अहो, त्या गोल गोल आकारात स्वर्ग सुखाचा मिलाफ होऊन आपणही गोल गोल होऊन वजन वाढवून घेतो, बरोबर ना? हा, आता रव्याचा लाडू असो किंवा बेसनाचा, कढईत परततानाचा घराघरात या गोड लाडवांचा सुगंध दरवळतो. लाडू हा शब्द संस्कृत लड्डूक मधून आलाय. लड्डूक म्हणजे गोल गोड असा पदार्थ ज्याला आकार दिला जातो प्रेमाने. प्राचीन वैद्यकीय ग्रंथ सुश्रुत संहितामध्ये लाडूंचा उल्लेख औषधी गोळ्यांसारखा सापडतो. गूळ, तीळ आणि शेंगदाणे मधात घोळवून केलेले ते लाडू आरोग्यासाठी वापरले जायचे. पुढे लोकोपकारा 11व्या शतकातला पाकग्रंथ, यामध्ये प्रथमच गोड लाडूंची पाककृती आढळते. तांदळाच्या शेवया, तूप आणि साखरेच्या पाकात मुरवून बनवलेले ते लाडू नंतर भारतभर वेगवेगळ्या रूपात प्रसिद्ध झाले. म्हणजे बेसन, रवा, नारळ, बोंड्या, डाळ अशा असंख्य प्रकारात. त्यातला मराठी ट्विस्ट असलेले रव्याचे लाडू म्हणजे सुगंधी, पांढरा, शुभ्र, तर बेसनाचे लाडू म्हणजे तुपाचा, गोडीचा आणि ताकदीचा राजा. आयुर्वेदानुसार बेसनात प्रोटीन असतं, म्हणून पूर्वी आजी पणजी म्हणायचे ना, दिवाळीला बेसनाचा रव्याचा लाडू थंडीत शरीराला बळ देतो आणि टुणटुणीत करतो. गमतीचा भाग, पण काही ठिकाणी या लाडवात सुकामेवा, खोबरे किंवा जायफळ आणि इलायची घालून फेस्टिवल स्पेशल टच दिला जातो. छान तुपात बनलेले हे पौष्टिक आणि चविष्ट लाडू. तुम्हाला कोणते लाडू आवडतात? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. शुभ दीपावली.